मंडळी हे बघा, आता समुद्रावर आलेलो आहे. तर मी तुम्हाला माझी एक लहानपणीचे एक दोन बीचवरच्या ज्या आठवणी आहेत ना त्या तुम्हाला सांगतो. पहिलं तर हे बघा, हे दाखवतो. हे बघा, इथं तुम्हाला दिसतं हे सगळं दगडं पडलेली आहेत. आता ही दगडं का आहेत? आता हे बघ कॅमेऱ्यामध्ये आले ना कसे गप्प झालेत बघा, म्हणजे फुल ॲक्टिंग. हां बाई, हां काय मला द्यायचं कॅमेऱ्यामध्ये, तुला काय बोलायचं आहे ना. आत्ता भारी बसले होते, भांडणं करत आले. आला हे पण ऑस्कर विनर ॲक्टर आहेत भाई. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता चाललेलो आहे आपल्या नांदगावच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि इकडे आहे श्रुतिका आणि सीमा, दोघी पण एकदम टकाटकमध्ये रेडी झालेले आहेत. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं लहानपणीचं जे बालपण होतं ते समुद्रावर मी काय धमाल करायचो, आम्ही काय काय करायचो, मजा मस्ती, क्रिकेट, खेळ, स्पोर्ट्स, हे तुम्हाला सगळं दाखवतो. चला तर मग आता आपण जाऊया समुद्रावर. तर हे बघा, आता आपण जरा श्रुतिकाला विचारूया. श्रुतिका, आपला गणपती बाप्पाचा उत्सव आहे, मागे गणेश उत्सव, तर तुला कसं वाटलं आल्यावर? मला एकदम मस्त वाटतंय. आणि लास्ट इयरला मला येता नव्हतं आलेलं, कामं सुट्टी नव्हती भेटलेली, पण आता भरपूर मोठी सुट्टी घेऊन आली. हां, आणि सीमा फर्स्ट टाईम आहे तुझा आपला उत्सव हा, तुला कसं वाटतंय? मला पण भारी वाटतंय. चला तर मग हे बघा, आपले स्टॉल बिल्स बघा इथे रेडी झालेले आहेत अर्धे, एकदम मस्त असे तुम्ही बघू शकता, एकदम डागाडाग आहेत सगळे. सो चला आपण जाऊया समुद्रावर. एकदम भारी वाटतंय. थोडंसं कामापासून ब्रेक घेतलेला आहे आणि ब्रेक घेतला आहे, बोलो जाऊन येऊ एक तर बीचवर, थोडंसं मन शांत होतं. चला तुम्हाला पण मी दाखवतो आमचा नांदगावचा समुद्र. हा बघा, आहे आमचा नांदगाव बीच, गणपतीचा गोंड रस्ता, स्वच्छ आणि सुंदर आमचं नांदगाव. तर मंडळी, मागे माझे ऑफिसचे कलिग्स माझ्या गावी शिराला आले होते, बट त्यांच्या वेळेला मी एक गेस्ट हाऊस त्यांना सजेस्ट केलं होतं की जे की इथे आहे. आणि हा नाना आमचे मित्रपरिवार. तर हा बघा, हा जो गेस्ट हाऊस आहे इथे ते राहणार होते, सुनंदावाडी ही आहे, ते बघू शकता. बट फुल असल्यामुळे त्या आपल्या मित्र अमरच्या गेस्ट हाऊसच्या इथे राहिले होते. त्यांना खूप आवडलं आपलं गाव आणि पर्सनली मला सांगितलं एकदम भारी आहे, घरीबिरी पण बघून गेले होते. तर आता बघा आलो आहे आपण मस्तपैकी बीच साईडला, एकदम टाकाटाक ना. आई शबास, काय साफसफाई केली. आणि इथे ग्राउंड कधी केला? यस खाली जायचं आहे, खाली जायचं आहे. बघा कशा विचारतात, खाली जायचं. आता समुद्रावर आल्यावर आम्ही खाली नाही जाणार तर कसं होणार यार. बरोबर आहे ना? नाही मग खाली पण आहे ना यार. तर हे बघा, आपला नांदगावचा समुद्र किनारा सनसेट व्हायला आलेला आहे. असं हा बघा, आता श्रुतिकाने माझ्या बालपणीच्या आठवणी सांगितल्यात, आता त्याच मी त्या दाखवणार आहे. मग ते हवंच ते मला पण माहिती आहे. आता मी तुम्हाला सांगतो बघा, आम्ही तर काय काय धिंगाणा घालायचो तो. तर मंडळी हे बघा, आता समुद्रावर आलेलो आहे. तर मी तुम्हाला माझी एक लहानपणीचे एक दोन बीचवरच्या ज्या आठवणी आहेत ना त्या तुम्हाला सांगतो. पहिलं तर हे बघा, हे दाखवतो. हे बघा, इथं तुम्हाला दिसतं हे सगळं दगडं पडलेली आहेत. आता ही दगडं का आहेत? तर हे बघा, इथपर्यंत आहे ना, म्हणजे ही दगडं जिथे आहेत तिथपर्यंत पूर्ण ती नारळ सुपारीची बाग होती. आणि आम्ही तिकडनं गणपतीच्या देवळाच्या समोरनं आमचे राजू काका गाणार आहेत, त्यांच्या घराच्या मागणं तिकडनं असं चालत या किनाऱ्यावर असं समुद्र येतो. मी माझी भावंड पप्पा आणायचे आम्हाला लहानपणी, आणि मग तिकडनं अशी झाडाझुडपातनं आम्ही इथनं उतरायचो आणि बीचवर असे पोहायला यायचो. मला बघा आता. बट आता त्याला 20 वर्षानंतर काय परिस्थिती झालेली आहे बघा. अक्षरशः म्हणजे पाणी जसं जसं वाढत चाललेलं आहे असं बघा. आणि हे इथं असं बांध घातला होता मस्तपैकी, बट आता ते सगळं कोलॅप्स झालं, म्हणजे एकदम साईडला गेलं पूर्ण, एकदम कम्प्लिटली.
म्हणजे पाण्याची पाती हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि इकडे तर आम्ही कसं करायचो की आमचे जे मित्र असायचे, जे गावातले आपले जे मित्र असतात, ते सगळे आम्ही इथं क्रिकेट खेळायला यायचो. तेव्हा आम्ही लहान असताना 7वी 8वी 9वी आम्ही याचे मॅचेस लावायचो बीचवर एकदम मस्तपैकी असं आणि खेळायचो. एकदम भारी यार, एकदम तुम्हाला काय सांगू, धमाल केली होती अक्षरशः लहान असताना. म्हणजे पतंग वगैरे उडवायचो. पतंग तर एवढा वारा असायचा ना की जर वर गेला का लगेच फाटून जायचा होता. तर आता श्रुतिका जिथे उभी आहे ना तिथला एक आमचा किस्सा आहे, तो पण दाखवतो. म्हणजे आता ते बघा की त्या बाजूला आता ते एक स्मशान आहे, ते पण असंच पुढं होतं आणि इथपर्यंत आहे ना. आता हे इथं असं जशी दगडं टाकलेत ना, सेम तसंच असं इकडे ह्या साईडला केलं होतं. बट इथे दगडं नव्हती पहिली. इथे काय होतं माहिती आहे का, प्युअर आपली रेती होती, रेती. कसं ती का तुला आठवतं ना, इथं आपण रेती असायची आणि सकाळी आम्ही ते तर खेळतात ना तसेच आपण होतो. हां, म्हणजे तुम्हाला दाखवतो, थोडं झूम करून दाखवतो, थोडं लांब आहे बघा. तिथे व्हाईट कलरची जशी रेती आहे ना तशी इथपर्यंत अशी सर्व होती ह्या बाजूला पूर्ण. तर आम्ही मॉर्निंगला जेव्हा यायचो इथे, म्हणजे आमचे सर्व भावंड, तर आम्ही इथे मॉर्निंग वॉकला वगैरे असं यायचो. तर इथे रेती होती, त्या रेतीत ना घसरगुंडीसारखं खेळायचो, उड्या मारायचो, खाली यायचो, परत वर जायचो, खाली यायचो. 1-2 तास असं सकाळी 7-1 वाजता यायचो आणि इथंच करायचं. तिकडे राऊंड मारून आल्यावर इथेच खेळत बसायचं. अक्षरशः मजा यायची. श्रुतिका तुला आठवतंय का हे आपण इकडे असं मजा करायचो, धमाल करायचो? मला भरपूर आठवते. काय- मला तुम्ही लोटायचात त्या काय किस्सा होता तुझा? रेती. कसा म्हणजे रेतीवाला कसं वाटायचं तुला आठवतंय? मला ढकललेलं त्या रेतीत तुम्ही सगळ्यांनी. आणि मोती कुत्रा आठवतंय आपला? मोती कुत्रा आठवते. हा ना, आम्ही खूप मजा केली होती. अक्षरशः मला ते दिवस आता आठवलेत ना, कारण का आता तसं राहिलं नाही आहे. कारण का पाणी वाढल्यामुळे ना सर्व आता खूप असं आतमध्ये आलं आहे. आणि बघूया आता पुढे काय काय होणार आहे. पण भारी आहे आपला गावचा समुद्रकिनारा. कोकण तर कोकण आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि ज्याचं कोकणात घर आहे, सोन्या पिवळं आणि स्वर्ग आपला कोकण. मंडळी चालता चालता बघा ना, म्हणजे पाणी, भरतीचं पाणी येतं आणि त्या भरतीच्या पाण्यासोबत आपली जीवसुद्धा येतं. ते बघा इथं मला एक मासा दिसला आहे बघा. ते किती दिवसाचं असेल काय माहिती, 1-2 दिवस. आणि समुद्र बघा किती लांब आहे, म्हणजे किती लांब ओटी आहे, माणसं तिकडे आहेत, पोहत आहेत. सो आणि हे बघा इथपर्यंत पाणी येतं, म्हणजे मासा इथपर्यंत आहे. तर बघा हे आम्ही इथनं आलो होतो, हे किती वेळा खराब होऊन करत बांधलं जातं. थोडं आता मी पुढच्या साईडला जातो, तिकडे पण खूप चांगला एरिया आहे. थोडा मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तिथे असं आहे दाखवलेलं की, सॉरी दाखवलेलं नाही आहे, बांधलेलं आहे आणि एकदम भारी केलेलं आहे. चला तर मग आपण तिकडे जाऊन बघूया काय काय आहे ते. आता इथे आपला एक मित्र झालेला आहे, तो आपल्यासोबत येतो आहे, तो बघा बुबू. आणि तुम्ही हे बघा, हे बघू शकता तुम्ही, इकडे सगळं टेंट आहेत, कॅम्पिंग वगैरे भारी सगळं एकदम मस्त बनवलेलं आहे लोकांना राहण्यासाठी. पर डेच्या हिशोबाने जसे पैसे असतील तसे. बघा आता थोड्या वेळात सनसेट होणार आहे. इकडे जेव्हा येतो म्हणजे आमच्या गावी खूप मला भारी वाटतं. आता मागची एक व्हिडिओ होती माझी, त्यात पलीकडे तिकडे सगळे बंगलो वगैरे आहेत. मी तुम्हाला सांगतो, गणपतीमध्ये असताना आम्ही तिकडे जायचो की, हे बघा आता हे सांगतो आणि WWE सुरू झाले. हे काय, हे चल काय हे बघा, काय आता हुनी हा चालू होता यांचा, याच्यावरती शांत झाला. आता हे बघ कॅमेऱ्यामध्ये आले ना कसे गप्प झालेत बघा, म्हणजे फुल ॲक्टिंग. हा बाई, हां काय मलाच यायचं कॅमेऱ्यामध्ये, तुला काय बोलायचं आहे ना. आत्ता भारी बसले होते, भांडणं करत आले. आला हे पण ऑस्कर विनर आहे, ॲक्टर आहेत भाई. शांत कसले झाले बघा, हे बघा, हाय हे एकदम.
काय बोलणार होता यांना पण. चला आपण कुठे होतो तर गणपतीमधला मी तुम्हाला किस्सा सांगतो की जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे 5वी-7वीच्या दरम्यानची गोष्ट सांगतो. घरी गणपती असायचा तेव्हा गणपती बाप्पाला आपल्या दुर्वा आणण्यासाठी आम्ही खास ह्या बाजूला यायचो, तीर्थवण्यावर जायचो तिकडे. कारण का तिकडे खूप सारे बंगले आहेत आणि ते बंगले असल्यामुळे तिकडे खूप सारा दुर्वा भेटायचा. म्हणजे एकदाच आम्ही 1-2 दिवस म्हणजे 1 दिवस आलो तर आम्हाला 2-3 दिवसाचा दुर्वा भेटायचा आणि खूप असं भारी आहे. म्हणजे जायचो, दुर्वा घेऊन यायचो, फुलं आणायचो, खूप भारी. इकडनं असं चालत चालत यायचो लांब ना, तिकडनं आणि तिकडं जायचं. अर्ध्या तासात असं 2-2 पिशव्या दोघंजणं घेऊन यायचो शुभम आणि मी. देन तिकडे आपल्या महादेवाचं पण मंदिर आहे, महादेवाची मूर्ती आहे. आता ते मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा ते मंदिर तोडलं होतं आणि नवीन करण्यासाठी त्यांचं काम चालू होतं. तर आता उद्या परवा जर गेलो तिकडे तर मी तेही तुम्हाला आता जर नवीन मंदिर झालेलं असेल तर दाखवेन. तर आता बघा आपला सनसेट आणि हे बघा इथं मस्तपैकी असं या साईडला बसायला जागा आहे तिकडनं वरतून जायला आणि तिथे एकदम भारी लोकेशन आहे. तर मी थोडं चालत चालत वरती जातो म्हणजे की या बाजूने असं वरती ये इथेच थांबणार आहेत. तुम्हाला मी वरती गेल्यावर दाखवतो. भारी एकदम नारळाची झाडं लावलेली झाले, एकदम टेबल पॉईंट बनवलेलं आहे. म्हणजे तिथे जरी तुम्ही निवांत जरी बसलात तरी तुम्हाला असा एकदम पीसमध्ये फील येईल ना. आहा एकदम. हे बघा आता इथनं मी जातो आहे, कसरत मलाच करायला लागेल. अरे बापरे बघा, हे बघा असं. आणि हा व्ह्यू बघा. ओके आणि आता टेबल पॉईंट बघा. आई शाबास. हे बघा हे बघा किती भारी आहे ना. यो यो कॅमेरासोबत मी पण धावतोय. असा. आणि ह्या दोघी कुठे आहेत तर ह्या बघा ह्या इथं आहेत. मस्त आहे ना. आपला नांदगाव मुरुड बीच. तर मंडळी कसं वाटलं आमचा नांदगावचा समुद्र मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या बालपणीच्या आठवणी कशा होत्या ते पण मला तुम्ही सांगा. चला तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चलो बाय बोलो. बाय बाय. चला बाय बाय.